तुम्ही समीक्षक म्हणून नावाजलेले आहात. समीक्षा म्हणजे काय एक्झॅक्टली? मराठी समीक्षा प्रचंड थिटी आहे बर की कारण ती पुरेशी परपृष्ठ नाही आहे. बर हे आता आपल्या समीक्षकांनी म्हणून ठेवलेलं हम्म. ते वास्तव आहे. हम्म. एक तर हम्म. मराठीतली माणसं हम्म. आंतरविद्याशाखीय नीट वाचत नाही म्हणून त्यांना समीक्षेचे रस्ते नीट कळालेले नाही. बर आणि ती इतकी गुढीगुढी झालेली आहे. म्हणजे त्यातली भाषा शोधायची, त्यातलं काय काय शोधायचं, त्याचं काय करायचं, त्याचं मूल्यमापन कसं करायचं, तुलना कशी करायची, पारंपरिक संकेत चालू आहेत. हो. त्याला जगभरात क्रिटिसिझम कसं होतंय याच्याशी जोडायला पाहिजे. हो म्हणून आंतरविद्याशाखीय अभ्यास व्हायला. बरोबर. एक तर पहिली गोष्ट सांगू तुम्हाला, मराठी समीक्षा अजूनही ब्राह्मणी वर्चस्वाच्या बाहेर पडलेली नाही. ती अजूनही ते मर्ढेकरी सौंदर्यशास्त्रातच अडकलेली आहे. बर. एक तर मर्ढेकरी सौंदर्यशास्त्र कालेबाह्य झालंय हे कधीतरी मान्य करायला पाहिजे. बरोबर. आणि तो जो कलावाद आहे, तो जो रंजनवाद आहे, त्याच्यातून अजून अडकू नये आपण, अजून अडकू नये. बरोबर. म्हणजे आनंद यादव सुद्धा त्यातून सुटले नाही. हो. आणि विश्वास पाटील पण त्यातून सुटत नाही. बर. ही आजची वस्तुस्थिती आहे. बरोबर बरोबर. ब्राह्मणी समीक्षेने, विशेषतः ब्राह्मणी जाती व्यवस्थेने जसं आपल्या समाजावर सांस्कृतिक प्रभुत्व गाजवलं, ग्रामची म्हणतो तसं, ते प्रभुत्व साहित्यावर सुद्धा होतं. बरोबर. आणि ते आहे. बरोबर. त्याला छेद देण्याचं काम दलित साहित्यिकांनी केलं. त्याला छेद देण्याचं काम दलितेतर परंतु ब्राह्मणेतर साहित्यिकांनी केलं. मग ग्रामीण साहित्यिकांनी केलं. देशीवादाचा प्रभाव सुद्धा तो तसाच आहे. बरोबर. स्त्रीवादी सुद्धा. म्हणजे आपल्या ज्या प्रागतिक प्रवाह जे आहे साहित्याचे, यांनी समीक्षेचा एक नवा चेहरा देण्याचं काम केलंय. बर. पण दुर्दैव असं आहे की या प्रवाहातल्या समीक्षकांना आपला रस्ता अजून भेटत नाही. मला असं वाटतं तो रस्ता मार्क्स, फुले, आंबेडकर, गांधी यांच्या वैचारिक युतीत आहे. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. पर्यायी समीक्षा. बरोबर. पण दुर्दैवानं मराठी अभ्यासकांनी जर शरद पाटील, रावसाहेब कसबे आणि बाबूराव बागुल यांचं कॉम्बिनेशन समीक्षेत आणलं असतं तर मराठी समीक्षेला पर्यायी समीक्षा उभी करता आली असती. बर. पण ते तसं झालं नाही. ठीक आहे. कारण आपल्याला मार्क्सवादाची ॲलर्जी, कम्युनिझमची ॲलर्जी, आपल्याला दलितांच्या निळेपणाची ॲलर्जी, ह्या ॲलर्जेटिक समाजामुळे आपली समीक्षा पुरेशी व्यापक बनली नाही. आणि तिच्यातून त्याला बाहेर काढायचं असेल तर आता वैचारिक युतींची गरज आहे. मस्त. अतिशय योग्य विचार. समीक्षेकडनं आपण संपादकीय तुमच्या कामाकडे जाऊया. मला सांगा, संपादक म्हणजे असतं काय हो एक्झॅक्टली? तो माणूस करतो काय? मी काही तुम्ही समजताय तेवढा मोठा संपादक नाहीये. बर. मोठा समीक्षक पण नाही. बर. मी एका कार्यकर्त्याने समाजाच्या उन्नतीसाठी, सांस्कृतिक उन्नतीसाठी जे जे ग्राउंड लेवलला जे जे काम करायला पाहिजे ते करतो. बर. त्याच्यात मी तमाशावरचं संशोधन केलं. त्याचाच एक भाग म्हणून मी जी पुस्तकं लिहिली त्या पुस्तकांमध्ये काही पुस्तकं अशी आहेत की जी मी संपादित केली. बरोबर. त्याच्यात मी अर्जुन डांगळेंवरचं एक पुस्तक संपादित केलं. हो. जे आपल्याकडे समोर आहे आता. त्यात सगळा दलित पॅंथरचा इतिहास आहे. बर. म्हणजे ढालेंपासून ढसाळांपासून तर तो सगळा दलित पॅंथरचा. संपादक ही भूमिका काय असते मला त्याच्याबद्दल सांगा. ते संपादकाने आपण हे पुस्तक का संग्रहित करतोय याची कारण काय आहे आणि तो कोणता विचार घेऊन ते पुस्तक जाणार आहे, पहिला याचा विचार करायला पाहिजे. बर. जे संपादित केलेलं आहे, जे मॅटर आपल्याकडे आलेलं आहे, जे साहित्य आपल्याकडे आलेलं आहे,
जो आशय आहे आपल्या पुढ्यात, हम्म. तो आहे तसा आशय एखाद्या पुस्तकात बंदिस्त करून ते पुस्तक छापून विकणं म्हणजे संपादित करणं नव्हे. बर. संपादक हा स्वतंत्र निर्मिती प्रक्रियेचा एक भाग असतो. बरोबर. जसा लेखकाने एखादी कलाकृती निर्माण करणं हो. हे जसं एक नवीन काम आहे, बरोबर. तसं संपादकाने एखाद्या विषयावरचं पुस्तक संपादित करणं हे सुद्धा कलाकृतीला जन्म देण्यासारखंच आहे. अगदी खरंय. आणि त्याने तेवढ्याच पावित्र्याने ते करायला पाहिजे, हम्म. तेवढ्याच मनोभावे ते करायला पाहिजे. बर. पण अलीकडं शिक्षण क्षेत्रामध्ये इकडं तिकडं जो काही मॅटर साहित्य घ्यायचं आणि लगेच एकत्र करायचं आणि संपादित पुस्तक म्हणायचं, बर. हा जो शैक्षणिक जो गोंधळ चाललेला आहे, विशेषतः विद्यापीठांच्या पायऱ्यांवर जे संशोधन तयार होतं, संपादकीय संशोधन, हे फार फार प्रचंड वाईटच आहे. एखाद्याला संपादक व्हायचं असेल तर काय त्याचा रोडमॅप काय असू शकतो? संपादकाचा रोडमॅप काहीच नाही. त्याने तो काय विचार करतोय हा त्याचा रोडमॅप आहे. बर. एक तर संपादकाच्या त्यांनी ते पुस्तक कशासाठी प्रकाशित करायचं आहे त्याचे ध्येय निश्चित नसतील, त्याचा दृष्टिकोन व्यापक नसेल, तर त्याला काही संपादकाला अर्थच नाही. बरोबर. म्हणून मग शैक्षणिक पुस्तक हे काही उद्दिष्ट नाहीच आहे ना त्याच्या पुढे काही. म्हणून संपादकाकडे खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहे. म्हणजे राजवाड्यांपासून तर ती परंपरा आहे मोठी. बरोबर. मराठीला बरोबर. संपादक हा तशा अर्थाने अर्धा विचारवंतच असला पाहिजे. खरंय. खरंय. पण ते आपल्याकडे होत नाही.